पैठण तालुक्यातील विवाह मांडवा ते इंदेगाव रस्त्यावरील डाव्या कालव्यावर उभारलेला पूल गुरुवारी अचानक कोसळल्याची घटना घडली होती। या पुलाच्या मध्यभागी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडकला होता। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या गंभीर घटनेची बातमी एमसीएन न्यूजने प्रसारित करताच या घटनेची दखल पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी घेतली आहे। जायकवाडी धरणाच्या उजवा आणि डाव्या कालव्यावरील सर्व पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावेळी त्यांनी केली आहे। पैठण तालुक्यातील इंदेगाव परिसरातील ऊस कारखान्याला घेऊन जाणारा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर गुरुवारी रात्री 8 वाजता शिवाजी पोकळे यांच्या मालकीचे ऊस घेऊन जात असताना ट्रॅक्टर डाव्या कालव्यावरील पुलाच्या मध्यभागी येताच अचानक कोसळला। ट्रॅक्टर मध्यभागी अडकल्यामुळे चालक शिवाजी नवथर हे किरकोळ जखमी झाले। सध्या कालव्याला रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने तो दुथडी भरून वाहत आहे। पूल कोसळल्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने विवाह मांडवा हिंगणी ते इंदेगाव परिसराचा संपर्क तुटला। शेतमाल, ऊसतोड वाहतूक, रुग्ण आणि नागरिक अशा सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतोय। या घटनेला अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये बोलत असताना काल माझ्या पैठण मतदारसंघातील इंदेगाव रस्त्यावरील जो कॅनलवरील पूल आहे त्या ठिकाणी ऊसाचं ट्रॅक्टर जात असताना त्या ठिकाणी कोसळलं। सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही, पण या दुर्घटनेचा बोध घेत असतात जायकवाडी धरणातून जाणारा डावा कालवा असेल, उजवा कालवा असेल, या सर्व कालव्यावरील दळणवळणाचे जे पूल आहे याचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्या ठिकाणी तात्काळ त्याची दुरुस्ती करणं गरजेचे आहे। आणि काल इंदेगाव विमानतळ रस्त्यावरील जो पूल कोसळला तो तात्काळ त्या ठिकाणी काम सुरू करावं ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो। इंदेगाव हिंगणे या मार्गावरला पूल ढासळला। आमचे ऊस राहिलेत, वाहनं जायचे, याचं त्वरित काम करण्यात यावं असं म्हणणं आहे। तुळजापूरहून लांब पडतंय, पुन्हा शेती आहे आमची, याच्यामुळे शेतकरी सारे जायचे तिकडं।